तर नमस्कार मित्र, आता पुन्हा एकदा आदेश कोकण विथ नाहीतर कोकण सागरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज तुम्हाला इंट्रो बघून समजलं असेल, तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठल्या विषयावर बोलणार आहोत. तर आज आपण जात आहोत जुईनगर स्टेशनला. तर जुईनगर स्टेशनला का जात आहे ते तुम्हाला आता माहीत पडले असेल सुरुवातीच्या इंट्रोमध्ये. तर आता सध्या आमच्या सिटीमध्ये आहोत, तर तिथनं पायी चालत जायला तर 10 मिनटं लागतात जुईनगर स्टेशनपर्यंत जायला. आणि तिथं कोणकोणत्या मूवीची शूटिंग झाली ते तुम्हाला सांगणार आहोत. आणि काय काय फुटेज सापडले मला जुईनगर स्टेशनचे, जुईनगर एरियाबद्दलचे. भरपूर असे जुने चित्रपट, बॉलिवूडचे जेवढे चित्रपट हिट झालेले जुने मूवी होते. आता जसं करून हिटलर एक मूवी 97ला आलेला, 95ला वीरगती, अल्फातून, परत अजून एक मूवी ये आशिकीन, परत यस बॉस, तो पण खूप हिट झालेला. आणि त्यामध्ये हिरो बरेचसे होते. शाहरुख खान होता, सलमान खान होता, अक्षय कुमार होता, बरेचसे हिरो होते, बरेचसे ॲक्टर्स होते. आता जुईनगर स्टेशनला गेल्यावर थोडं आपण बोलूया. तर तिथे गेल्यावर तुम्हाला प्रत्येक अँगलनी तुम्हाला दाखवणार होतं आम्ही, तर कसले इथं शूटिंग झाले. आता सध्या तर आता जुईनगर स्टेशनवर जायला तर निघूया. 10 मिनटं लागते तर पाय चालू जायला. काय काय जुईनगर स्टेशनमध्ये तर दाखवू तुम्हाला. तर फायनली मित्रांनो, आता जुईनगर स्टेशनला पोहोचलेलो आणि समोर बघू शकता सिडकोने बांधलेली इमारती. तर भरपूर प्रमाणात डेव्हलप होत चालले. आणि हा दुसरा नवीन पूल आणि समोर जुईनगरचं स्टेशन आणि MIDC कंपनीने सोडलेला पाणी ना, आणि समोर जाते ट्रेन. आणि बघू शकता हा दुसरा ब्रिजचं काम चालू आहे आणि 2 ब्रिज होणार आहेत नवीन. तर त्याच्या पलीकडे एक काय आणि एक समोर दिसते ते तुम्हाला. आणि समोर आहे ते जुईनगर स्टेशनला आता आपण एंटर करणार आहोत. आणि आपण तिथूनच आपलं आता इंट्रोडक्शन देऊया. कोणकोणत्या फिल्मची शूटिंग झाली, तसे बरेच आहेत तिथं मूवी शूट झालेली, जुने मूवी. तर फायनली मित्रांनो, तर तुम्हाला आता आलं ते जुईनगर स्टेशनला पाठवायचं असं जुईनगर स्टेशन. तर जुईनगर स्टेशनवर कोणत्या मूवीची शूटिंग झाली, यस बॉसमधला शाहरुख खान ॲक्टर होता. परत अल्फातून मूवीमध्ये अक्षय कुमार, सलमान खान, बरेचसे असे ॲक्टर्स होते. आता नाव तर घेता येत नाही, पण मी साईडला त्या टेक्स्टची यादी टाकली आहे कोणकोणत्या मूवी कधी शूट झाले ते. आणि आता जुईनगर स्टेशनला आलो आहे. तर जुईनगर स्टेशनमध्ये कोणकोणत्या अँगलने शूट झाले तुम्हाला आता दाखवणार होतो आम्ही. तर जुईनगर स्टेशनचा असा काही परिसर आहे. पाठीमागे नाला इकडचा MIDC कंपनीचे पाणी सोडलं जातं केमिकलचा, आणि पाठीमागे बघू शकता. आणि असं मी आता गार्डन, म्हणजे असं गार्डन टाईपच आहे. तर तिथं आता उभं आहोत आणि तिथं उभं राहून शूट करते. आणि पहिली तर पाणी वगैरे भरायचं असायचा. आता सध्या तर अवस्था बघू शकता इकडची, आणि गार्डनची अवस्था बघा काय, आणि हे जी अवस्था बघा. आणि 2 नवीन पूल तयार होते जुईनगरला. तर त्याचं आता उद्घाटन कधी होते ते आता मला माहिती नाही. उद्घाटन होत असेल तर आपण नक्की दाखवू तुम्हाला इकडचा. चला आता काही वेळ न घालवता आपण तुम्हाला प्रत्येक अँगलमध्ये कोणकोणते क्लिप्स होते माझ्या फिल्म शूटिंग, म्हणजे जे काही चित्रपट झाली तिचं काय क्लिप्स मी स्क्रीन रेकॉर्ड करून ठेवलेले आहे. तर त्या अँगलने तुम्हाला दाखवणार कशा प्रकारे ते शूट केलं गेलं. तर साध्या पद्धतीने मला दाखव. आता बघूया, तर ते तुम्हाला दाखवलं तिकडलं. तर समोर बघू शकतो हे जुईनगर स्टेशन. तर खूप शांत आहे. आता मी दुपारच्या वेळेस आलो आहे 4:30च्या नंतर. आणि आता दुसरा शनिवार असल्यामुळे जास्त गर्दी नाही. तर इथं मूवीची शूटिंग झाली यस बॉस, 1997 झाली. हिटलर एक मूवी झाली आणि अल्फातून या इथंच झाली शूटिंग. ये दिल, आशिकाना, रंगीला, वीरगती आणि अजून बरेचसे आहेत. आणि 2016ला पण एक कुठली मूवी शूट झालेली आहे. तर कमेंट करून नक्की सांगा. आणि बघू शकता किती शांत माहोल आहे असं जुईनगर स्टेशन जरा. आणि समोर दिसते ते तिकीट काउंटर आहे आतमध्ये. जर ही तुम्हाला समोर दिसते तर हिटलर मूवीची शूटिंग 1998ला. तर कशा प्रकारे मिथुन चक्रवर्तीने इथनं उडी मारली सीडीवरून. तर पाठचं बॅकग्राऊंड बघू शकता, टाईल्स वगैरे सर्व सेम आहे. वरचं सिलिंग पण सर्व सेम आहे. आणि कलर पण तुम्ही बघू शकता, सगळं सेम टू सेम आहे. इथूनच उडी मारली. ही फुटेज तर वीरगती मूवी शूटिंग झाली 1995ला. सलमान खान, दिव्या दत्ता, पूजा धवल या पिक्चरची हिरोईन आहे. तर हा आहे जुईनगर सर्व्हिस रोड. तर इथं शूट झालेला.
या गाण्याची अशा. आणि भरपूर डेव्हलप चेंजेस आहे सर्व्हिस रोडमध्ये, भरपूर अशा वरती काय ते चेंजेस आहे तर कमेंट करून नक्की सांगा. आणि त्या रिक्षा स्टँड आहे, शेअरिंग रिक्षा जातात ना LP पर्यंत. तर असं काही स्वच्छ आहे. आणि हे आहे जुईनगरचं एक तिकीट काउंटर, इथेही काही शूट झालेलं आहे पण तो मला अजून फुटेज सापडलेला नाही आहे. तर जुईनगर स्टेशन बऱ्यापैकी स्वच्छता आहे पण आता एवढी नाही. तुम्हाला बॅकग्राऊंड समजलं नसेल, तिथल्या फिल्मची शूटिंग झालेली आहे बॅकग्राऊंडमध्ये समोर स्क्रीनवर तुम्हाला डिस्प्ले केलेली आहे. आणि आता प्लॅटफॉर्मवर जाऊया. आता जुईनगर मला ते चौथा प्लॅटफॉर्मवर जाऊया जिथून जुईनगरला जाणारी ट्रेन. त्या प्लॅटफॉर्मवरचं जे काय शूट झाले ते तुम्हाला दाखवूया. म्हणजे कोणकोणत्या मला फुटेजेस मिळाले जुईनगरमध्ये, प्लॅटफॉर्मचे कोणकोणते फुटेज मिळाले ते तुम्हाला दाखवणार आहोत. चला आता तेव्हा वरतीच जाऊया. आता आपण जुईनगरचं सुरतची बाजूला आलो आहे. तर इथं मिथुन चक्रवर्तीची इथं फाईट झालेली आणि इथे पाठीमागे. तर तुम्हाला तिकडला अँगलने तुम्हाला दाखवतो. रुक जाओ अमर, मैं कहता हूं कानून को अपने हाथ में मत लो। नहीं भैया, मैं इसे नहीं छोड़ूंगा। यही वो सुराग है जिससे मुझे मोंटी का पता मिल सकता है। समोरच्या बाजूने मिथुन चक्रवर्ती धावत येईल आपल्या समोर. तर आता ते तुम्ही फुटेज बघा. काकाच्या डोक्यातून बॉक्स खाली पाडला. त्यानंतर मग समोर येते ते मिथुन चक्रवर्ती धावताना. तो फुटेज थोडंसं डिफरंट आहे कारण की पाठीमागे तर तुम्हाला बिल्डिंग वगैरे दिसत असेल आणि पाठीमागे तर भरपूर असं आता डेव्हलप झाले. पाठचं बॅकग्राऊंड थोडाफार काय चेंज झालं आहे. मेरा बोलने का मतलब है अगर वो नहीं आएगी तो तू सचमुच चला जाएगा। देख प्लेटफॉर्म टिकट ली है, कोई जूनागढ़ की टिकट नहीं, समझे? हाँ हाँ वो तो मैं समझता हूँ, लेकिन अगर वो इस तरफ नहीं आई तो इसे नीचे तर तुम्हाला हे समोरचा पिवळी पट्टी तर दिसत असेल वरती. तर भरपूर असे मूवी शूट झाले नाचता विसताना वगैरे. तर आताचा जुईनगर 2026चा जुईनगर आणि पहिलेचं जुईनगर स्टेशन भरपूर फरक आहे.
आता अशा प्रकारे बरेच मूवी शूट झाले. येस बॉसमधला हिरो शाहरुख खान, जुही चावला, जॉनी लिव्हर. हिटलर मूवीमधला मिथुन चक्रवर्ती, शिल्पा शिरोडकर, जॉनी लिव्हर. अल्फातूनमधला अक्षय कुमार, उर्मिला मातोंडकर, सैजा मलिक. ये दिल आशिकीनमधला करण खान, जियोदा शर्मा. रंगीलामधला उर्मिला मातोंडकर, आमिर खान, शेफाली शाह, जॅकी श्रॉफ. आणि वीरगतीमधला सलमान खान, दिव्या दत्ता, पूजा दत्तवाल. तर अशा प्रकारे भरपूर फिल्म शूटिंग झाली. आणि आता समोर येते जुईनगर स्टेशन येते. तर मी जुईनगर ते नेरूळपर्यंत गेलेलो. तर नेरूळशी परत मी रिटर्न येते जुईनगरला. आणि आता तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की हा व्हिडिओ एडिट करायला खूप मेहनत लागते. खूप मेहनत लागली पण खूप वेळ लागला मला. म्हणजे जवळपास 2 दिवस तरी होऊन गेले व्हिडिओ एडिटिंग करायला. आणि एवढा वेळ पण कधी भेटत नाही. तर चॅनलला नक्कीच सपोर्ट दाखवा जेणेकरून तुम्हाला दुसरा व्हिडिओ दाखवता येईल. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.